हे आहे न्यूज 18 नेटवर्क। आपण पाहत आहात न्यूज 18 लोकमत। त्याचबरोबर ओसीचा देखील निर्णय आम्ही घेतलेला आहे। ओसीमुळे पुनर्विकास थांबलेला आहे। त्यामध्ये विजेचं पाण्याचं बिल निवासीला दुप्पट असतं, व्यवसाय कमर्शियलला चौपट असतं। त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन होत नाहीत, खरेदी विक्री होत नाही, बँकांची लोन मिळत नाहीत, पुनर्विकासामध्ये अडथळे येतात। त्यामुळे ओसीचा जो गेल्या अनेक वर्षापासूनचा प्रश्न आहे, 28,000 केसेस प्रलंबित आहेत आणि म्हणून 28,000 इमारती आणि ह्या जवळपास 13,000-14,000 इमारती ज्या आहेत पागडीच्या, या लाखो लोकांना हा दिलासा आहे। त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। आता काय होणार? आता मुंबईकरांचे जे गेले अनेक वर्षापासूनचे प्रश्न, त्यालाच आम्ही डायरेक्ट थेट हात घातल्यामुळे, त्यांना न्याय देत असल्यामुळे विरोधकांची पंचायत नक्की झालेली आहे। बाहेर एक सर्वे आला ज्यामध्ये 150 जागा जवळपास तुम्ही जिंकताय असा सर्वे मुंबई महानगरपालिकेचा। नाही, आता ठीक आहे ना, जे आता आम्ही काम करतोय महायुती म्हणून, ते त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये तर दिसेलच। शेवटी मुंबईकर हा शून्य आहे। आम्ही मुंबईसाठी केलेली कामं जी आहेत ते आपण पाहतोय। मुंबई मधले कॉन्क्रीटचे रस्ते, सिवेज ट्रीटमेंट प्लॅन्ट, थांबवलेले मेट्रो प्रकल्प, कारशेड प्रकल्प आणि जे विरोधक आज बोलत आहेत त्यांनी मुंबई जी काही अवस्था मुंबईची करून ठेवलेली आहे ती आपण जनता पाहते। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर SRA प्रकल्प क्लस्टरच्या माध्यमातून, धोकादायक इमारती क्लस्टरच्या माध्यमातून मुंबई बाहेर फेकला गेलेला मुंबईकर पुन्हा मुंबईमध्ये आणण्याचं काम जे आम्ही म्हणतोय ते आम्ही करून दाखवतोय। त्यामुळे हे विरोधक आता त्यांना पराभव समोर दिसू लागलेला आहे। त्यामुळे असे आरोप प्रत्यारोप होतील। सर, मुंबई ठाण्यामध्ये महापौर कुणाचा असेल? सर, मुंबई ठाण्यात महापौर कुणाचा असेल? महापौर महायुतीचा असेल। महायुती जोरदारपणे जिंकेल। त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मी आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहो अशा मनापासून शुभेच्छा। साहेब, तुम्ही दिल्लीमध्ये काही दिवसांपूर्वी अमित भाईंची भेट घेतली होती, यामुळेच महायुतीची तर महायुती म्हणून एकत्र लढण्याबाबत चर्चा झाली असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे। अडचणी येतील तिथे वरिष्ठ मार्ग काढतील असं देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलंय।